परभणीमध्ये दिवसभरातल्या जाळपोळ आणि तोडफोडीनंतर तणावपूर्ण शांतता। आतापर्यंत 40 जण पोलिसांच्या ताब्यात। जमावबंदी लागू, इंटरनेट सेवाही बंद। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत। फडणवीसांनी गडकरी आणि राजनाथ सिंग यांची घेतली भेट। शिंदे मात्र मुंबईतच। मंत्रिपदावरून शिवसेनेतच धुसफूस असल्याची माहिती। काही माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध। सत्तार, केसरकर, तानाजी सावंत रडारवर। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून मवियात वेगवेगळा सूर। ठाकरेंची शिवसेना आग्रही, तर मुख्यमंत्र्यांनी पद देऊ केल्यास निर्णय घेऊ, काँग्रेसची भूमिका। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपचा स्वबळाचा नारा। काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट। सलग 6व्या दिवशी काँग्रेसचा संसद परिसरातलं आंदोलन सुरूच। राहुल गांधींनी राजनाथ सिंग यांना दिलं गुलाबाचं फूल। एनडीए खासदारांना गुलाब आणि तिरंगा। काँग्रेस खासदारांची गांधीगिरी। दररोजच्या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजाचा वेळ वाया। गेल्या 12 दिवसात लोकसभेचं केवळ 18 तास तर राज्यसभेचं 22 तास कामकाज। दररोज 9 कोटी रुपयांचं नुकसान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। बीडमधल्या सरपंचाच्या हत्येचा संदर्भ देत अपहरण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची केली विनंती। सोनं 2000 रुपयांनी महागलं। चीनमधल्या गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढल्यानं परिणाम। सोन्याला आणखी झळाळी मिळण्याची शक्यता। नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार, तर अंड्याच्या किमती वाढणार असल्यानं सर्वसामान्यांसमोर भाववाढीचं संकट। जम्मू काश्मीरमध्ये हाडं गोठवणारी थंडी। जोजिलात पारा उणे 22 वर, तर लेहमध्ये उणे 10, श्रीनगरमध्ये उणे 3 अंशांवर तापमान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।